विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजली। राज्यातील जवळपास 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आणि या योजनेच्या बळावरच महायुतीनं विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्रामध्ये सत्ता सुद्धा मिळवली। निवडून आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय राज्यातील महिला भगिनींना सुद्धा दिलं। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून महिलांना 6 हफ्ते म्हणजेच 9,000 रुपये मिळालेले आहेत। डिसेंबरचा 1,500 रुपयाचा हप्ता सुद्धा नुकताच बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। निवडणूक काळामध्ये 1,500 रुपये महिलांना दिले जात होते आणि येणाऱ्या काळामध्ये 2,100 रुपये दिले जाणार असं आश्वासन दिलं गेलं होतं। विधानसभा निवडणूक झाली, सरकार स्थापन झालं, अधिवेशन सुद्धा झालं, मात्र या 2,100 रुपयाबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही। आता हे 2,100 रुपये कधी मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच या योजनेबद्दलच नवीन माहिती समोर आलेली आहे। गुरुवारी या नवीन सरकारची मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। काही निकष बदलण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे। केशरी आणि पिवळं रेशन कार्ड वगळता सर्व अर्जधारकांची परत एकदा पडताळणी होणार आहे। यासोबतच वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामधून जे या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला अशा तक्रारी आलेल्या आहेत आणि याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे असं दिसतंय। संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात। निकष बदलले आहेत काय आणि कोणते बदललेले आहेत याची सुद्धा आज आपण माहिती घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अदिती तटकरे या माध्यमांशी बोलत असताना म्हणाल्या की काही लाभार्थी महिला या येणाऱ्या काळामध्ये अपात्र ठरण्याची शक्यता आहे। कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करून आणि त्याच्यानंतर जर का तिने निकषबाह्य अर्ज भरलेला असेल तर अर्ज अपात्र करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि त्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मग सरसकट अर्जांची छाननी होणार काय? तर सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही हे सुद्धा अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे। त्या म्हणाल्या आहेत की तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही। उत्पन्नात वाढ झाली असेल, 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलेलं असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीयेत। 4 चाकी असलेल्या महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतील। आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत। आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते जर का कोणी लक्षात आणून दिलं तरी सुद्धा संबंधित महिला अपात्र ठरेल हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये वाहन असेल 4 चाकी अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल। तसंच इतर कोणत्याही शासकीय योजनेचा जर का त्या महिलेला लाभ मिळत असेल तर त्यांना केवळ फरकाच्या रकमेचा लाभ दिला जाईल। म्हणजे जर का इतर कोणत्याही योजनेतून जर का त्या महिलेला 1,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना फरक जो आहे 500 रुपयाचा तितकाच दिला जाईल। अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असल्याची खात्री करण्यासाठी सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मदत घेतली जाणार आहे। महिलांच्या पॅन कार्ड संबंधी माहिती मागून उत्पन्नाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। आधार कार्ड डेटा जो आहे तो मिसमॅच असल्याच्या सुद्धा तक्रारी आलेल्या होत्या। ज्यांचं बँक खात्यावरील नाव हे आधार कार्डवरील नावाशी जर का जुळत नसेल तर त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत हे सुद्धा स्पष्ट झाले आहे। आता अर्ज बाद होण्यासाठीचे निकष नेमके काय आहेत? तर जर का कुटुंबाचं एकत्रितपणे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, घरामध्ये कोणाच्याही नावावर जर का 4 चाकी वाहन असेल तर ते अर्ज बाद होणार आहेत। कोणाच्याही नावावर घरामधील कोणीही शासकीय नोकरी जर का असेल घरामध्ये कोणाला तरी सुद्धा अर्ज बाद होणार आहे। जर का सरकारी एका योजनेचा लाभ घेत असतील तर दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। जर का आधीच्या योजनेमधून मिळणारे पैसे हे 1,500 रुपयापेक्षा कमी असतील तर फरकाची रक्कम जी आहे ती तितकीच दिली जाईल। यासोबतच ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत किंवा देशाबाहेर गेलेल्या आहेत तर त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही। काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर झालेलं आहे तर त्यांना लाभ मिळणार नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं। यासोबतच जर का कुणाच्या नावावर 4 चाकी असेल आणि तरी सुद्धा जर का त्यांनी अर्ज केला असेल तर अशा नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून म्हणजे आरटीओ कडून सुद्धा माहिती घेतली जाणार आहे। ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत। ज्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अथवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा सर्व महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत। ज्या महिलांना नोकरी आहे किंवा ज्यांचं उत्पन्न या निकषामध्ये बसत नाही त्यांचे सुद्धा अर्ज बाद होतील। आता
ज्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही पण निकषामध्ये बसतात त्यांचं काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. तर ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांचे अर्ज बाद झालेले असू शकतात किंवा त्यांच्या कागदपत्रामध्ये कुठेतरी काही त्रुटी राहिलेली असू शकते. त्याच्यामुळे कुठे त्रुटी राहिलेली आहे ते तातडीने शोधून काढा, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये त्या महिलांचा अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता अजून एक ह्याच्यातला पुढचा प्रश्न असा आहे, की नव्याने अर्ज करता येईल का? तर याचं उत्तर स्पष्टपणे नाही आहे. अर्ज भरण्याची मुदत ही ऑक्टोबरमध्येच संपलेली आहे. मग आता अगोदरचे निकष होते काय किंवा निकषांमध्ये बदल झालेला आहे का? तर निकषांमध्ये बदल झालेला नाही. आधी जे निकष होते तेच निकष आहेत. फक्त आता या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. एक समजून घ्या, की ही योजना जी आहे ती केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठीच लागू आहे. या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 दिले जाणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ दिला जातोय. लाभार्थ्याचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं अपेक्षित आहे. दोन्ही ठिकाणी नाव सेम असणं अपेक्षित आहे. यासोबतच ज्या महिलांचं एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. यासोबतच जर का एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत का, हे सुद्धा बघितलं जाईल. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. जर का त्याच्याहून जास्त महिलांनी अर्ज केलेला असेल एकाच कुटुंबातील, तर त्यांचे सुद्धा अर्ज बाद केले जातील. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त ज्या लाभार्थी महिला आहेत किंवा ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच महिलांचंच इन्कम टॅक्स रिटर्न बघितलं जाईल का? तर तसं नाहीये. त्यांच्या पतींचं सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न बघितलं जाणार. ते इन्कम टॅक्स भरतात का याची तपासणी ही केली जाणार आहे. आता ही तपासणी कधी सुरू होणार असा जर का तुमचा प्रश्न असेल, तर एक गोष्ट समजून घ्या, की राज्यामध्ये फेरतपासणी ऑलरेडी सुरू झालेली आहे. निकषामध्ये बसत नसेल आणि जर का योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाणार हे अजूनपर्यंत तरी स्पष्ट झालेलं नाहीये. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ₹2100 मग कधीपासून मिळणार? आपण आधी सुद्धा त्याचं उत्तर दिलेलं होतं. पण आदिती तटकरे यांनी सांगितलं, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे, की नवीन अर्थसंकल्प आपण ज्यावेळेस आणू त्यावेळेस रकमेमध्ये वाढ जी आहे ती केली जाणार आहे. वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये अशी ही वाढ करता येत नसते. आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळेस सुद्धा ती योजना अर्थसंकल्पामध्ये आणली होती आणि तिथून ती पुढे सुरू झाली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी होईल त्यावेळेस अर्थसंकल्प तयार केला जाईल. त्या संदर्भातील सकारात्मक निर्णय त्यावेळेस निश्चितपणे घेतला जाईल हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचं मानधन जे आहे किंवा त्याचा जो हप्ता आहे हा ₹1500 वरून ₹2100 पर्यंत करण्याची तरतूद केली जाईल. त्यासाठी वाढीव निधीची सुद्धा तरतूद केली जाईल आणि नंतर त्याची अंमलबजावणी होईल. म्हणजे हे जे काही आहे ते मार्च 2025 पासून जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यानंतर होणार आहे. तोपर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला ₹1500 इतकेच मिळणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. एक गोष्ट परत एकदा शेवटाकडे येताना सांगतो, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या संदर्भातला जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये कोणताही बदलच झालेला नाही. निकषांमध्ये बदल झालेला नाही. निकषामध्ये बसणाऱ्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.